नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर काल माझी तब्येत खराब झाली होती. तर थोडंसं मला बी पीचा प्रॉब्लेम आहे. टेन्शन घेतलं की थोडंसं त्रास होतो, मला चक्कर वगैरे येते. तर टेन्शन घेतलं होतं की रूम भेटत नाही मला, काय नाही, आणि 2 तारीख पण जवळ येत आहे. तर कसं करू, काय करू, नाही का असं. तर काय करू, काही समजा नाही गेलं तर मला चक्कर आली होती. तर दवाखान्यात गेल्यानं डॉक्टरनं बोलले की एवढं टेन्शन घेऊ नका, की डोक्याची नस थोडीशी सुजली आहे माझी. का की मला टेन्शन कशासाठी आलं तर तुम्हाला सांगू का. घर इथं ह्या बिल्डिंगचं कसं आहे की घर जर खाली नाही केलं ना तर ते लोक पसारा बाहेर काढून टाकतात, या आपल्यावर कंप्लेंट करतात असं. ते जे आमचं घरमालक आहे ते वकील आहे. तर तो स्वतः मला बोलला की रूम खाली करा, 2 तारखेला तुम्हाला करावंच लागणार, 2 तारखेला रूम कसंही करून. तर हे टेन्शन येऊ लागलं होतं की कसं करायचं, त्यांना आता कसं सांगू की मला रूम भेट नाही केली, काय नाही, कुठे शोधून मी, नाही का असं. तर घरमालकीनला तर सांगितलं पण त्या लोकांना समजत नाही. ती भाभी बोलते की भैयालाच बोल, आणि ते भैया काय ऐकत नाही, काय नाही, त्यांचा नवरा. तर मी आता काय करू, मला काही समजा नाही गेले, म्हणून मला टेन्शन आलं. आणि मी जेवत पण नव्हते बरोबर टेन्शननं. थोडंसं आता बरं वाटत आहे. नवरा बोलले की कशाला तू टेन्शन घेते, जर इकडं जर मुंबईमध्ये जर एवढं महाग भाडं जर असलं तर आपण नांदेडला निघून जाऊ, तिकडं काहीतरी कामधंदा करू. तुम्हाला मी सांगू, नांदेडला आम्ही पहिले होते राहायला, नांदेडमधून आम्ही इकडं आल्या राहायला. नांदेडमध्ये या नवऱ्याला ना कपड्याच्या याच्यामध्ये कामाला होते ना, तर त्यांना ना किती 600 रुपये काय हप्ता यायचा. विचार करा मग महिना कितीला पडला. 600 रुपये हप्ता म्हणल्यानं महिना किती पडते तुम्ही विचार करा. तेवढं महिना त्यांना पडायचं. तर आमची खूप परिस्थिती खराब होती नांदेडला. तर म्हणून माझ्या बहिणीनं मग आम्हाला इकडं बोलून घेतलं. थोडं 3-4 वर्ष आमचं हे झालं, त्यांनी चांगलं झालं. लॉकडाऊन पडल्याच्या बाद आम्ही परत एकदा नांदेडला गेल्या होत्या. परत एकदा त्याच याच्यावर आल्या, जसं आम्ही नांदेडमध्ये होत्या त्याच याच्यावर परिस्थितीवर आल्या. जसं नवरा बिमार पडले तेव्हापासून मग त्यांनी घरातलं काम कोणीच करत नाही. तर सगळे बोलतात की तू कर, तू कर. हो, मी काम करणार आहे, असं नाही की नाही करणार. 10वीचे पेपर होते, 10वीचे पेपर चालू होते, मग त्यांनी पोरं 10वीला होते, म्हणून मी काम करत नव्हते. का की त्यांना शाळेतून घेऊन नेऊन सोडणं, इथून शाळा दूर आहे असं. म्हणून मग मी कुणावर असं भरोसा करत नाही लेकराच्या मामल्यात. तर म्हणून मी एकटीच लेकराला घेऊन जायचे आणि घेऊन यायचे असं शाळेतून. तर त्यांना एकट्याला सोडायची नाही मी, तर मी स्वतः जायचे आणि स्वतः घेऊन यायचे असं. तर म्हणून मी कामधंदा केली नाही. तर आता पोरांची 10वी झाली तर मला टेन्शन नाही आता, का की लेकराला कसं थोडंसं समज येते, नाही का असं. तर त्यांना काही घराच्या बाहेर नाही पडले तर लेकरं त्यांना तेवढं समजत नाही, म्हणून मी स्वतः एकटी म्हणजे मी जाते त्यांना घ्यायला आणि येते असं. तर म्हणून मी काय केलं की कामधंदा केले नाही, काय नाही. आणि मला ना बोलता पण येत नाही, मला ना दम लागतोय. म्हणून मला ना विचार पण तुम्हाला काय सांगू, टेन्शन माझं एवढं आलं आहे ना मला की मी बोलते काय, मला काय समजना गेले, मी बोलू तरी काय, मी काय करू असं झाले. मला श्वाससुद्धा घेता येणार गेली. मला एवढं मला बी पीचा त्रास आहे. रात्री तर खूप असं त्रास झाला मला, नाही का. तुम्ही माझी हालत बघू शकता कसं कसं झालं आहे, काय नाही. तर मला खरंच बोलता येणार गेलं आहे आणि मला समजना बी गेले की मी काय बोलते. मला एवढा मानसिक त्रास झाला आहे. चला.